बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। कारण महाराजांचे जय जयकार केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही आणि आता जगाला पुढे जाता येत नाही। आज देशातील शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे नेते दिवा पाटील साहेब यांना कोटी कोटी प्रणाम। दिवा पाटील साहेब जे काही प्रेरणास्थान त्यांचे होते ते छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर हे त्यांचे प्रेरणास्थान। आपल्याला सांगू इच्छितो की दिवा पाटील साहेबांना इथला जो शेतकरी गट होता, एक गाव कामोठा गाव काहीतरी आहे इथे, आणि त्यावेळेला त्यांना त्या गावाने ठरवलं की दिवा पाटील साहेबांना आपण पैशाची भेट द्यायची, आर्थिक मदती भेट द्यायची। त्यांना काम करतात त्यावेळेला त्यांना काहीतरी एक अंदाजे 1 करोड रुपये दिले होते, असं काहीतरी तो मेसेज आहे। आणि त्याने सांगितले एक काम करायचे, पैसे काय करायचे, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती उभी करायची, मला द्यायचं ते। मग सांगायचं काय की हे जे नेतृत्व असतं, हे नेतृत्व लोकांसाठी त्या ठिकाणी ते समर्पित असतात, जनतेसाठी ते समर्पित असतात, शेतकऱ्यांसाठी समर्पित असतात, त्याचे योगदान असतं। आणि ही प्रेरणा कुठून आलेली असते? छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्याकडून आलेली असते, ही प्रेरणा त्यांच्याकडून आलेली असते। आणि म्हणून आज त्यांचा जो स्मरण दिन म्हणजे पुण्य स्मरण दिन आहे, या दिनाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी उपस्थित सन्माननीय संजीवनी नाईक साहेब यांच्या हस्ते आणि मंचावर सर्व उपस्थित असलेले सर्व मंडळी, सर्व प्रतिष्ठित मंडळी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान या ठिकाणी छत्री भेट देणं, हा कार्यक्रमाची ह्यामध्ये रूपरेषा आहे। दिवा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला दिलं पाहिजे आणि सरकारचा आम्ही आभार मानतो, अभिनंदन करतो की ते नाव देण्यासाठी आज अंतिम टप्प्यात आहे। राज्य सरकारकडून सिंगल नाव दिलेलं, एकच नाव दिलेलं आहे, आता केंद्र शासनाकडून होणारच आहे, परंतु नेते नाव होणारच आहे, झालेलंच आहे, मग गप्प बसणं नाही आहे, थोडीशी ऊर्जा असली पाहिजे, थोडासा बल असला पाहिजे आणि ते आम्ही हिंमत केली पाहिजे। मित्र, आपल्याला मला हे सांगायचं आहे की दिवा पाटील साहेबांचं नाव का, त्याच्याविषयी आपण अनेक वेळा बोललेलो आहोत, पण मला सांगायचं की जो काही या देशामध्ये जेवढी भूमिपुत्र आहेत देशातले, ज्या पंचक्रोशीतले, या संघर्षाने, या विमानतळ आंदोलन संघर्षाने लोकांमध्ये काय प्रेरणा दिली की ज्या गावचं ह्या देशामध्ये जो तालुका असेल, जिल्हा असेल, पंचक्रोशी असेल, त्या पंचक्रोशीमध्ये ज्यांनी त्या पंचक्रोशीतल्या त्या जिल्ह्यातील लोकांसाठी, त्या तालुक्यातील लोकांसाठी पूर्ण हयात घालवली, पूर्ण हयात घालवली, समर्पित त्या जीवन त्या ठिकाणी, त्यांचं नाव त्या ठिकाणी दिलं पाहिजे। या देशामध्ये अनेक उंचीची माणसं आहेत, त्यांचं कुठेही नाव दिलं तरी काय हरकत नाही, कारण देशच त्यांचा आहे। परंतु या भूमीमध्ये ज्याचा संघर्ष त्या भूमीत झालेला आहे, ज्या भूमीमध्ये त्याचा रक्त सांडलेला आहे, तर त्या नागरिकांचा आहे, तर अशा वेळेला ह्या आंदोलनाने एक दिशा दिली। आणि याचा पहिला प्रयोग कुठे झाला असेल तर उत्तर भारतामध्ये एक एअरपोर्टला नाव तिथला स्थानिकांना दिलं गेलं, हे चळवळीची प्रेरणा आहे। आणि ह्या अनुषंगाने बोलत असताना दिवा पाटील साहेबांच्या योगदानाच्या बाबतीत अनेक झाले, परंतु एक आपल्याला ठाऊक आहे की आता सिडकोची जी घरं आहे, अफोर्डेबल घरं म्हणतो आपण, अनेक मुद्द्यापैकी एक मुद्दा त्यामध्ये सांगतो की सिडकोची आता लॉटरी असते आणि आपण घरं आपण घेतो, गरिबांसाठी घरं, प्रधानमंत्री आवास योजना अतिशय चांगलं आहे, आम्ही
गरिबांसाठी लॉटरी काढली जाते. आता काही काही तिथं घरं परवडत नाही म्हणून लॉटरी त्याची किंमत खाली आणावी. पण कोणाला दिली पाहिजे हो? ज्या वसाहतीच्या बाजूला आहे त्यांना दिली पाहिजे. हे अफोर्डेबल घर आहे. परंतु हे अफोर्डेबल घर आज आम्ही म्हणतो ना, त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर या शहरामध्ये 40% लोकसंख्या जी राहते ती दिवा पाटील साहेबांचे योगदान आहे. मला सांगा जी 12.5% आपण म्हणतो जमीन परतावा जो देशासाठी कायदा केला, ह्या देशाच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात आणि फक्त पैसे दिले पडत काही नाही त्याचा. परंतु दिवा पाटील साहेबांनी जमीन परतावा हा एक कायदा केला गेला आणि त्या जमीन परताव्यामध्ये जी काही जमिनी भेटल्या त्याला भले आज आम्ही 12.5% म्हणत असतो, परंतु जमीन परताव्यामध्ये इथे आपण बसलेले हे सर्व 12.5%तलेच आहेत. जवळजवळ 90% जे गावठाण विस्तार योजनेमध्ये आहेत. गरिबांसाठी मिळणारे घर. आपण ज्या वेळेला इथे आले त्यावेळेला तो घर अफोर्डेबल होता. आपण टेंडर मधलं घर घेऊ शकले असते का सांगा मला? एखादा मोठ्या बिल्डर कडून टेंडरचा जो भूखंड आहे, जे निविदाने घेतलेल्या भूखंडावर तो घर तुम्हाला परवडला असता का? कुठे परवडला घर आपल्याला? जो आपण सानपाडा सेक्टर 1, 13, 14, 15, 16, 17 नंतर वाशी गावामध्ये, सानपाडा गावामध्ये ही जी घरं आहेत, ही घरं जी आपल्याला परवडली ना, का जमीन स्वस्तात भेटली हो बिल्डरला. माहिती, बिल्डरला जमीन स्वस्तात भेटली आणि जमीन स्वस्तात भेटली म्हणून घरं स्वस्तात भेटली. आता जमीन स्वस्तात कशी भेटली हा तर प्रश्न आहे ना. कारण माझा प्रश्न साधा आहे की आपण आता पाम बीचला आपण मोठमोठ्या हायपेस आहे, मोठमोठे बिल्डिंग आहे, जे टेंडर प्लॉट आहे, त्याची किंमत त्या जमिनीची किंमत जास्त असते. जर जमिनीची किंमत जास्त असेल तर घर जास्त भावाने भेटेल. का शिर्के साहेब बरोबर? काळे साहेब किती बसलेले आहेत? खैरे साहेब बरोबर? सोनावणे साहेब तुम्हाला विषय माहितीच आहे. मग तो जो परवडणारा घर आपल्या टेंडर प्लॉट मध्ये नसता भेटला, पण इथे जो अफोर्डेबल भेटलं त्याला कारण एकच आहे की जमीन स्वस्त. बिल्डर जमीन कशी भेटली? स्वस्त भेटली. आता स्वस्त जमीन कशी भेटली हा प्रश्न आहे ना. स्वस्त याच्यासाठी भेटली की आंदोलन झालं, शासनाच्या विरोधात आंदोलन झालं, जमीन परतावा. आता आंदोलन झालं त्याच्यामध्ये माणसं मारले गेले, रक्त सांडला गेला, रक्त सांडला गेला, अनेक लोक जायबंदी झाले. आम्हाला आठवते आम्ही लहानपणी असताना जुगाव आहे, वाशी जुगाव, आपला फादर अँगल त्या दरम्यान तिथे आंदोलन, पहिलं आंदोलन तिथे झालं. तिथे दगडफेक झाले आणि मग माणसं मारले गेले, रक्त सांडलं गेलं. त्यावेळेला सरकारने या शेतकऱ्यांना जमीन परतावा दिला. काय दिला? जमीन परतावा दिला. म्हणजे जमीन परत दिली. 12.5%, 100% जमीन घेतली, त्यातून 12.5% दिली. 12.5% पैकी 9.5% दिला. ही 9.5% जमीन शेतकऱ्यांनी ते शिडकू करून नाही जमीन काढू शकत, बिल्डरला दिलं आणि बिल्डरला स्वस्त भेटले म्हणून तुम्हाला काय दिलं? तुम्हाला काय भेटलं? स्वस्त घर भेटले. हा योगदान आहे. मला सांगायचं आहे, मला काय सांगायचं आहे, हा खरा योगदान दिवा पाटलांचा. शहरामध्ये आपण शहरी मंडळी आहोत. या शहरामध्ये आम्हाला एकच सांगायचे की या युग पुरुषांचा आपल्यावर उपकार असतात. या युग पुरुषांचा अनेक आनंद उपकार असतात. आम्हाला स्मरण झालं पाहिजे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक स्मरण आपण या ठिकाणी ह्यांना काय आदरण झाले देऊ शकतो आपण. या ठिकाणी आपण छत्री भेट आहे. छत्री म्हणजे काय? एक आधार आहे, एक सावली आहे. ही जी युग पुरुषांनी आपल्याला एक आधार दिलेला आहे, हे हक्क दिले, अधिकार दिलेला आहे, मूलभूत अधिकार दिलेला आहे. हे फक्त एक चिन्ह आहे. ते या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी आपण इथे आलेल्याच बसलेले. संजू नाईक सर आम्ही एकाच ते थोडंसं मला वाटतं एक वर्ग पुढे असेल असं वाटतं मला, मागे पुढे कुठे ते असेल. आणि आम्ही एकाच कॉलेजमध्ये त्यावेळेला निवडणुका चालायच्या कॉलेजमध्ये. आपल्याला माहिती असेल ना किती निवडणुका लढवल्या असेल. कॉलेज पुढे निवडणुका चालायच्या ना, तर आमच्याकडे चांगल्या निवडणुका जोरात व्हायच्या
आम्ही विरोधात, हे ते विरोध, आम्ही एकमेकांच्या विरोधात असायचो. आणि त्यावेळेला त्यांचे शेअर असायचे, आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये निवडणूक म्हणजे शेअर होण्याला जेस होण्यासाठी चढाओढ असायचे. परंतु आम्हाला कधीच आटपलं नाही ते, आज सुद्धा आटपत नाही कार्याच्या माध्यमातून. आणि म्हणून या ठिकाणी संजय नाईक साहेब हे जे आपले माजी खासदार आहेत, हे आमचा पाठबळ आहे. विद्यार्थ्यांना सांगतो, विद्यार्थी आजचे विद्यार्थ्यांचे काय झालेलं आहे तर की निवडणुका संपल्या ना हो, देशाला प्रतिनिधित्व कसा भेटेल मला सांगा ना. निवडणूकच नाही आहे. शिक्षण असलं पाहिजे आणि शान सुद्धा असलं पाहिजे. आज आम्ही इथे उभे आहोत, एक कॉलेजमध्ये निवडणूक लढवल्यामुळे आम्ही इथे आहोत. कॉलेज पासून आणि साक्षीदार आहे. या ठिकाणी मला जे आमचे मच्छीमार बांधव इथे या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांची मागणी काय की बाबा या खाड्या संपल्या, समुद्र संपलं, आमचं पुनर्वसन आणि नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. सन्मान्य नाईक साहेब सुद्धा त्या ठिकाणी, संजय नाईक साहेब स्वतः बोलले की त्या ठिकाणी मच्छीमार जो बांधव आहे त्या नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आपण आज या ठिकाणी बसलेला व्यक्ती आहे, याच्या तर पुनर्वसनाची गरज आहे. ज्या वेळेला पाम बीचला आलाय तर काय होतं, चिखल होतं ना, काय होतं तिथे. वाशी गावाला काय होतं, सेक्टर 6ला आलं, 7ला आलं, वाशी सेक्टर 7, 8, 14, 15, 16 काय होतं त्यावेळेला. एक लहान बाळाला घेऊन आलं होतं. आज तो मोठा झाला, त्याचं लग्न होतं. आता तो गरीबच राहिले ना, त्याचं वडील. त्याने काय करायचं, त्याने पुढे जायचं, त्याचं तर पुनर्वसन व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही अनेक वेळा सांगितलं की ही जी अफोर्डेबल घरं आहेत, प्रधानमंत्री आवास योजनेची घरं, चिडकूची घरं आहेत, या घरांमध्ये रिझर्व्ह असल्यामुळे 50%, या शहरामध्ये राहणारा जो नागरिक आहे त्याच्यासाठी 50% रिझर्व्ह असले पाहिजे. या शहरातल्या नागरिकांनी विकासासाठी पैसा दिलेला आहे. सोनाजर मी आपल्यासोबत चर्चा काले साहेब, या शहरामध्ये जो का आपण या ठिकाणी आहोत आता या हॉलमध्ये, हे पैसा आपला आहे. आपण दुकाने घेतली, घरं घेतली, मकान घेतला, हे पैसा त्यांचा आहे, जमिनी आपल्या आहेत. या शहराच्या विकासाचा पैसा या शहरातल्या नागरिकांचा आहे आणि जमिनी या भूमिपुत्रांच्या आहेत. म्हणून या शहरामध्ये या शहरामध्ये ही जी हाऊसिंग स्कीम आहे त्यामध्ये 50% आरक्षण असला पाहिजे. कोणाला, या शहरातल्या जो या शहरात राहतोय आणि इथला त्यांच्यासाठी 50% आरक्षण. लॉटरी 50% नाही, परंतु आम्ही या ठिकाणी जमिनीची किंमत देणार नाही. काय बोलू, जमिनीची किंमत आपण नाही द्यायची. आम्ही कन्स्ट्रक्शन कॉस्ट तुम्हाला देणार नाही, फक्त तुमची लाजिनी फीस देणार. का ते ज्या कन्स्ट्रक्शनचे पैसा आपलाच आहे, पैसा कोणाचा आहे, हा मुद्दा मागे सुद्धा मी लावला होता. सांगण्याचं तात्पर्य या शहरासाठी आम्ही काय देतो. ठीक आहे, या ठिकाणी जो भूमिपुत्र आहे तो आंदोलन करतोय, तो चळवळ करतोय, काहीतरी आपल्या हक्कासाठी घेतोय, पण ह्या शहरासाठी सुद्धा काहीतरी दिले पाहिजे. तुमच्या माहितीसाठी सांगतोय की या शहराला पाणी जो विषय आहे, या शहराला जो धरण घेतलेला आहे ना, मोरबे धरण, या मोरबे धरण ज्या वेळेला घेतला त्यावेळेला महापौर संजय नाईक साहेब होते. आज आपण नाही मुंबई सोडून कुठे गेले तर पाणी नाहीये. आपण पाहुणे ज्या ज्या ठिकाणी आपले नाते गोते आहेत, मुंबईला असेल, उल्हासनगर, कल्याण, ठाणा, डोंगरी, जिथे जिथे असेल, त्यांच्या बाथरूम मध्ये 2-2 ड्रम आहेत. बरोबर आहे, आम्ही नाही ठेवत. ही फक्त मेहरबानी नाईक साहेबांची मेहरबानी, त्यांची कृपा आहे. आणि त्यावेळेला महापौर संजय नाईक साहेब होते. म्हणजे ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये 28 महापालिका मुंबई सोडून जर स्वतःचा धरण कोणाचा असेल तर आपला धरण आहे. आपण
श्रीमंत आहोत, आपण श्रीमंत आहोत, ती नाईक साहेबांची कृपा आहे. पण श्रीमंती आपल्याला आता कायम ठेवावं लागणार आहे पाण्याच्या बाबतीत. मग नाईक साहेबांनी अनेक वेळा सांगितलं आपला पाणी चोरला जातोय आपल्याला तो, कारण त्यांची दूरदृष्टी आहे. 2003 साली पाणी नव्हतं त्यावेळेला महिलांच्या डोक्यावर हंडा होता, आता परत हंडा येण्याची व्यवस्था होऊ शकतो. आपल्याला सतर्क राहावं लागेल, नाईक साहेबांच्या खंबीर पाठीशी उभा राहावं लागेल. आणि ह्या शहराला पाणी पाताळगंगा आणि इथून आपण बोललं पाहिजे. ह्या दिबा पाटील साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त आम्ही शहराला काय देऊ शकतो. आणि ती पाण्याची व्यवस्था अखंड, कारण बाकी शहरामध्ये फार गंभीरता आहे. काही आपली मंडळी जातात आमच्याकडे, आता काही लोक जर थोडंसं किंमत घर मोठा झाला लहान पडला का ते पुढे सरकतात. आम्ही सांगतो बाबा तिकडे नका जाऊ, इथे सोनं आहे. पण तिकडे गेल्यानंतर घर मोठा असतो पण पाणी नसतं तिथे, बरोबर ना? पाणी नसतं. म्हणजे हे जे मोठं देण आहे हे नाईक साहेबांचे देण आहे. आणि हे मोरबी धरण घेण्यासाठी त्यावेळेला आम्ही विरोधात होतो, मस्त आम्ही झुंजत होतो त्यावेळेला. परंतु विरोधात असताना देखील त्यावेळेला हा ठराव आल्यानंतर आम्ही आमच्या लोकांना सांगितले विरोध करू नका, नका विरोध करू, काम चालू आहे, नका विरोध करू. तिथे इथून तर पहा माझा हात वर आहे. भले आपण त्यावेळेला विरोधक म्हणून पटत नसे, पण एखादी चांगली गोष्ट आणली आपण त्याला आम्ही विरोध नाही केला त्या ठिकाणी, अजिबात विरोध नाही. नवी मुंबई महानगरपालिका देशामध्ये हा त्याची जी काही त्याचा जो रुबाब आहे, आपला एक प्रतिष्ठा आहे, तो सन्मान आहे. आज ह्या ठिकाणी बसले डॉक्टर संजीव नाईक, त्यांची त्यांची बुद्धी आहे, प्रतिष्ठा आहे ना. हाच आपला लहान आज तो आपला जो इथे बसले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा जर नातू ज्यावेळेला मोठा होईल त्यावेळेला तर पाहायला जाईल, त्यावेळेला त्याला आनंद मिळेल. खरंच ही नवी मुंबई महानगरपालिका आहे. आता पनवेलने त्याची थोडीशी कॉपी केली. आपली माणसं आहेत, चांगलं घेतलं पाहिजे. काय म्हणतोय, आपल्या चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजे. तर ह्या ठिकाणी आपण अनेक मुद्द्यावर नजर मारत असताना, अनेक मुद्दे ह्या ठिकाणी घेत असताना अलग त्याने पाण्याचा मुद्दा असेल, पुनर्वसनाचा मुद्दा असेल, आपल्या पुनर्वसनाचा मुद्दा असेल, निशांनी रिडेव्हलपमेंटचा विषय घेतला. मुद्दा असा की माझ्याकडे तो मुद्दा येतो, पण होते काय की मी म्हणतो रिडेव्हलपमेंट हा पहिले जमीन मागा ना, जमीन मागा पहिल्यावर. शिडकोनी जी घरं आपल्या विकत दिली ना, ती जमिनी सहित विकत दिलेली आहे. कशी दिली विकत? जमिनी सहित दिलेली आहे. आम्ही फक्त ती भिंती आणि स्लॅब हा जाणून आमचा आहे. बंधू, ही शहर तुमचं आहे. आम्ही ते स्पष्ट म्हणतोय की या शेतकऱ्यांची जागा तुम्ही घेतली, नावावरून काढली ना. या शेतकऱ्यांची जागा राज्य सरकारने नावावरून काढली आणि इकडे भाडोत्री म्हणून दिले. हे चुकीचं आहे ना. आम्ही काय म्हणतो, अरे आपलीच आहेत ना, त्यांना जर मालकी द्या ना. इथून मालकी घेतली इथे मालकी द्या. साधा सिंपल आहे, सरळ सरळ आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आम्हाला सुद्धा आमचीच जागा, म्हणजे इथल्याही शेतकऱ्यांची जागा जी नावावर होती ती परत 12.5% देताना ती परत भाडोत्री पण दिली. अरे तेवढी तरी नावावर दिली तर तुमच्या नावावर जमीन असतं. ज्या सोसायटी राहता ना, पण 12.5% सेक्टर 1, 13, 14, 15, 16, 17 वाशी गावामध्ये त्या तरी जागा तुम्ही ज्या जमीन मालकाला जमीन दिली, ज्या जमीन मालकाला जमीन दिली त्याच्या तरी नावावर द्या. हे तुमचा आमचा लढाई आपण उचलला पाहिजे मुद्दा हा. काय म्हणतोय राजे साहेब, शिर्के साहेब, हे मुद्दा आपण उचलला पाहिजे.
सांगितलं पाहिजे. बाकी टेंडर प्लॉटचे तुम्ही कराच, परंतु इथं आपला अधिकार आहे ना, शेतकऱ्यांना दिलेली जमीन आहे. आपण जे राहता याच्यामध्ये जवळजवळ 90% नागरिक ह्या 12.5% भूखंडावर राहतात. 90% 12.5% भूखंड राहतात. यांना तर जमीन मालकी मिळालीच पाहिजे, कारण शेतकऱ्यांना दिलेल्या जमिनी आहेत त्या. तर मित्र हो, आज दिवा पाटील साहेबांची या ठिकाणी पुण्य स्मरण म्हणून दिवा पाटील साहेबांचं नाव हे विमानतळ लागणं ह्या देशातल्या शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांची प्रतिष्ठा आहे, त्यांचा सन्मान आहे, मान आहे. आपल्या गावाकडे, आपल्या जिल्ह्याकडे ज्याने आपल्यासाठी हयात घालवली, ज्याने आपल्यासाठी हयात घालवली, त्याचंच नाव त्या तिकडच्या प्रकल्पाला लागले पाहिजे. ही याची प्रेरणा आहे की जेणेकरून ज्या काही निर्णय होतात ते निर्णय त्या भागातला जो नागरिक आहे आणि ज्या भागातील नागरिकांना ज्या नेतृत्वाने हयात घालवलेला आहे तो नागरिक, त्या भागातल्या लोकांची एक प्रतिष्ठा असते, एक आयडेंटिटी असते. काय असते? एक आयडेंटिटी असते. आणि ती आयडेंटिटी जर जिवंत ठेवायचं असेल, ती आयडेंटिटी हिसकावून द्यायची नसेल, तर त्या ठिकाणच्याच व्यक्तीचा नाव त्या ठिकाणी दिला पाहिजे. म्हणून दिवा पाटील ही आमची आयडेंटिटी आहे. डॉक्टर साहेब, ह्या इथे बसलेले अनेक नागरिक ज्या वेळेला मानव साखळी आंदोलन आणि 24 जूनच्या आंदोलनाला हजर होते, सर्व हजर होते, अनेक लोक हजर होते. कारण हे तर शेतकरी आहेत, हे सुद्धा कष्टकरी आहेत. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी दिवा पाटील साहेबांच्या बाबतीत बोलतोय, पण या देशातल्या जो विविध नेतृत्व आहे, त्या पंचकृषीतला नेतृत्व आहे, त्या जिल्ह्यातला नेतृत्व आहे, त्याचंच नाव त्या वास्तूला दिलं पाहिजे. ती त्यांची आयडेंटिटी आहे. आता आयडेंटिटी काय आहे हे बोलून मी माझं 2 मनोगत संपवतो. इथे बसलेले जे काही नेतृत्व आहेत, इथे बसलेले नेते आहेत, नागरिक आहेत, ही मुलं आहेत या ठिकाणी बसलेले. आयडेंटिटी म्हणजे तो जो नेतृत्व आहे, नेतृत्व ते आपल्या आयडेंटिटी आहे. आणि आयडेंटिटीच्या पाठीमागे आपली त्याच्यासोबत आपलं पुनर्वसन आहे. काय आहे? आपलं पुनर्वसन आहे आणि आपला रोजगार आहे. काय म्हणतोय? आयडेंटिटीच्या सोबत तो आदर आहे, तो सन्मान आहे, तो रोजगार आहे, तो पुनर्वसन आहे. आणि ह्या शहरामध्ये जो भूमिपुत्र आहे, सोबत या शहरातला जो माणूस या ठिकाणी ज्यांनी पूर्ण आपल्याला या शहराच्या विकासासाठी पैसा दिलेला आहे, या शहराच्या विकासासाठी पैसा दिलेला आहे, त्यांचं कॉलेजमध्ये ऍडमिशन व्हायला पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. हा जो नवी मुंबई एअरपोर्ट होतोय, त्या एअरपोर्ट मध्ये लागणारा जो रोजगार आहे, इथला जो भूमिपुत्राला मिळालाच पाहिजे. पण त्याच्यासोबत या शहराला ज्याने गुंतवणूक दिली, ज्याने पैसा दिलेला आहे, या शहरातल्या नागरिकांच्या सुद्धा मुलांना रोजगार मिळाला पाहिजे. अधिकार आहे. काय म्हणतो? अधिकार आहे. आणि तो अधिकार आम्ही घेतला पाहिजे. आम्ही सरकारला सांगितले पाहिजे, पैसा आमचा आहे, जमीन या शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे इथला जो काय रोजगार असेल, या नैमितला रोजगार हा आम्हालाच, म्हणजे JNPT असू द्या, इथला MIDC असू द्या, किंवा नवी मुंबई एअरपोर्ट असू द्या, या मुलांना मी सांगतोय. त्यामध्ये ह्या मुलं आता ह्या ठिकाणी गुणगौरव चांगला मार्क्स घेऊन आलेले आहेत. या शहरामध्ये ते 100% जर रेसिडेंट झालं तर खायचं काय? खायचं काय? आपलं तर झालं. ह्या मुलाने कुठे जायचं? गावाला जाऊन शेती करू शकतात का? कोण आहे शेती करणार की त्याचा रोजगार नाही भेटला तर? चुकीचं बोललो काय मी? जाऊ शकता का तुम्ही? नाही जाऊ शकत ना. मग इथला रोजगार ठेवला पाहिजे ना. जो MIDC रेसिडेन्स होता ना, रेसिडेन्स करून देऊ नका. आता कमर्शियल ती फॅक्टरी ठीक आहे, आपण गावाला जाऊ शकतो.
आपण कुठे आम्ही कुठे जायचा? इथल्या खाड्या समाप्त झाल्या, जायचं कुठे? आम्ही कुठे जायचं? मागे असं झालं का आम्ही महापालिकेत त्या ठिकाणी पाऊस आला का सगळीकडे मे महिन्यामध्ये मीटिंग होतात, शहरातली साफसफाई करणं, शहरात पाणी साचू नये हा विषय होत असं झाला पाहिजे. कारण आपण पामीला कधी पाणी साचला नाही, वाशीपासला कधी पाणी साचला नाही. पण त्यावेळेला आयुक्त म्हणत होते की साहेब आम्ही सर्व डिशल्टिंग करणार, शहरात पाणी साचणार नाही, सगळे घाण साफ करणार. त्याला साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही म्हणतो शहरात पाणी साचला नाही पाहिजे, घाण साफ करा. शहरातली घाण साफ करणं महत्वाचं आहे, ती गटर साफ करणं महत्वाचे, पाणी साचला नाही पाहिजे. पण ती घाण ज्या वेळेला खाडी जाते ते खाडी कोणी साफ करायचे? खाडी कोणी साफ करायचे? खाडी कोणी साफ करायचे? या शहरात ह्या नागरिकांनी विचार केला पाहिजे. ज्यावेळेला आम्ही पुनर्वसनाचा विषय घेतो, मच्छीमारांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांचं नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. मला त्याने एक अधिकाऱ्याने सांगितलं साहेब मच्छीमारीनं, परंतु तुम्ही पुरावा कसा देणार? म्हणजे मासेमारी आता हे ब्रिज झाले, विकासाच्या सोबत आम्ही आहोत. माझा एक नारा आहे, वाढवण बंदरवाल्यांचा नारा आहे माझा. त्यानं तिकडे मेसेज दिलेला आहे, प्रगतीच्या वाटा व्हा सामील. आता या देशातल्या सर्व नागरिकांना सांगतो, आम्ही आंदोलन केले पाहिजे, पण प्रगतीच्या वाटा व्हा सामील. आता कोणाच्या नादी लागून या आडवा थांबवा नका. मग अशा वेळेला ज्या वेळेला आम्ही त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की नुकसान भरपाई मिळाली पाहिजे तुम्हाला, आम्ही मग ते म्हणतात की याचा सोशल इम्पॅक्ट अशा हिशोबाने, याचा पुरावा काय देणार तुम्ही? अरे मासा मिळत नाही हाच पुरावा आहे. काय म्हणतोय? त्या खाडीत मासा मिळत हाच पुरावा आहे. शेतकऱ्यांचा माल त्या ठिकाणी विकला जात नाही हाच पुरावा आहे. माल भरपूर पिकलेला आहे पण भावच भेटत नाही हाच पुरावा आहे. पाण्यामध्ये शेती वाहून गेली हाच पुरावा आहे. तर ह्या ठिकाणी ही जे नेतृत्व आहे, दिबा पाटील साहेबांचे नेतृत्व आहेत, ह्या नेतृत्वांचं नाव देणं ही आमची आयडेंटिटी आहे. हा रोजगार आहे, हे पुनर्वसन आहे, हा आदर आहे, हा सन्मान आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतोय की आत्ताची जी पिढी बसलेली आहे, इथली जी पिढी बसलेली आहे, हे सुद्धा यांचा सुद्धा अधिकार आहे. कारण या मातीमध्ये आता रुजले, हे जी मुलं आहेत, ही आपली मुलं आहेत, आता मातीत रुजली, ह्या मातीची समरस झाली. आता काय म्हणतोय, ह्या मातीची समरस झालं, या वातावरणाची समरस झालं. म्हणून तुमचा सुद्धा राईट आहे, तुमचा अधिकार आहे, तुमचा हक्क आहे. पण हे हक्क कोण आपल्याला सांगेल? या ठिकाणी दिबा पाटील साहेब आहेत, एन डी पाटील साहेब आहेत, शाहू फुले आंबेडकर आहेत. हे आपल्याला हक्क सांगते. आपल्याला एक घर भेटलं, दुकान भेटलं, नोकरी भेटली, तिथपर आपल्या पोराने काय करायचं? आपल्या मुलाने कुठे जायचं? कुठे जायचं? कुठे? तर हा जो आजचा जो दिवस आहे, हा जो गांभीर्याने मी घेऊन जातोय, कारण खरंच गांभीर्य आहे. कुठे जाणार? कुठे जास्त शहरामध्ये जाणार ना हो, शिफ्ट होऊन कुठे होणार आहे? नाही मुंबईतला एक 2 रूम विकला आणि पनवेलला 3 रूम भेटला, तो 3 रूम विकला आणि बोईसरला गेले, त्याच्यानंतर कर्जतला गेले. जाऊन कुठे जाणार आहे? पण ह्या पोराने कुठे जायचं? ह्याची तुम्ही चिंता करा, असं मला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण जे काही मुद्दे मांडलेले आहेत, या मुद्द्याचा आपण बारकाईने विचार करा. शहराचा विकास झाला पाहिजे, या शहराला सुखसुविधा मिळाल्या पाहिजे, या मताला तुम्ही आम्ही सर्व आहोत. परंतु ह्या ठिकाणी मुद्दा आहे की ह्या शहराचं भवितव्य, नाईक साहेब आहेत म्हणून कुठेतरी सुरक्षा आहे, शहर कधीच विकलं असतं. तुझं खरं सांगतो, आपण बारकाईने पहा. पण हा नाईक साहेब या शहरामध्ये त्याचा शहराची 1 इंच जमीन नसते राहिले, 1 इंच जमीन नसते राहिले.
मुलांना खेळायला सोसायटीमध्ये, नंतर पहिला मला सांगणार मुलं ओरडतात खेळू नका. फक्त नाईक साहेब या ठिकाणी खरंच म्हणजे नेतृत्व कसं असावं, ज्यावेळेला आम्ही जवळ गेलो त्यावेळेला समजते त्यांच्यामध्ये दयाभाव आहे. संघर्षातून आल्यात, जे संघर्षातून आलेले आहेत त्यांनाच समजतं की ह्या शहराला काय गरज आहे, कशाची गरज आहे. आणि त्यांच्यावर देखील जो प्रभाव आहे तो दिवा पाटील साहेब आहे, डॉक्टर फुले आंबेडकरांचा प्रभाव आहे त्यांच्यावर. आणि म्हणून या शहरातल्या डीपी मध्ये अनेक जागा थांबवल्या गेल्या, नाही तर काहीच नसतं राहिलं. आणि आपला आम्ही आभार मानतोय आणि अभिनंदन करतोय की जो आपण डीपीच्या वेळेला ज्या काय सूचना घेतल्या, सूचना मांडल्या, त्यावेळेला त्या सूचनाच्या आधारे या शहरात अनेक जमिनी वाचल्या गेल्या. या मुलांना खेळण्यासाठी जागा राहिली. आता काही राहिलं, जेवढा आभार माना तेवढं कमी आहे. मित्र हो, आपण या ठिकाणी सर्व उपस्थित राहिलेले आहात. तुमचं आमच्यावर प्रेम आहे. आपण एका परिवारातले आहोत आणि आपला म्हणून आम्ही निशाण्याला आपला प्रभाग, आपला परिवार, हा परिवार का असाच नाव येत नाही, असंच येत नाही. आपण या प्रेमाने या ठिकाणी येतात, खरंच आम्हाला आनंद मिळते, हिंमत मिळते, बल मिळतो. आपण ज्या वेळेला इथे ज्या प्रेमाने या ठिकाणी उपस्थित राहिल्या, एक हिंमत येतो काम करायला, आनंदाचा मिळतो, आनंद मिळतो. या ठिकाणी परत परत काम करण्याची हिंमत मिळते, कंटाळा येत नाही. म्हणून आम्ही म्हणतो काम आम्ही करत नाही, तुम्ही काम करून घेता. ह्या विकासाची कामं आपण करून घेता. आणि म्हणून या ठिकाणी तुमचं जेवढं मनापासून मी आभार मानणार तेवढं कमी आहे. या ठिकाणी आम्ही विकास करत नाही, विकास आपण करतो. या ठिकाणी बसलेले नाही तर अनेक अधिकारी आहेत त्याच्यामध्ये. त्याचे खाडे साहेब आहेत, तिथे संस्थेचे आहेत खाडे यादव साहेब आहेत. पण या ठिकाणी बसलेले अनेक अधिकारी आहेत. या ठिकाणी बसलेले रिटायर्ड एसीपी आहेत, मंत्रालयातली माणसं आहेत. कोण आहे या ठिकाणी? लहान माणूस कोणच नाही हो, कोणच लहान माणूस नाही याच्यामध्ये, सर्व मोठी माणसं आहेत. आणि म्हणून ही मंडळी इथे येऊन जो काही या ठिकाणी आम्हाला हिंमत देते, बल देते, म्हणून आम्ही आपल्या प्रती अतिशय नम्र आहोत. एवढे नम्र आहोत की खरंच हे माझा परिवार आहे. म्हणून मागे एकदा मी बोललो होतो सर की इथे आम्ही शेती केली, इथे मासे मारले, इथे शेती पिकवली, मासे मारले. शेतीचं कणीस येतं, तो एक फूल असतं. शेती करत होते, तो पीक येतं, तो फूल असतं. तसे यांची सेवा करताना हा एक शेतीच आहे, हा एक फूल आहे. हे फुलवताना जो का आनंद मिळतो, यांना सेवा देताना जो का आनंद मिळतो ना, तो आनंद फार आहे. त्यावेळेला पांबीतला ही मंडळी आली, त्यावेळेला बाजीगाव आली, त्यावेळेला चिखल होता, चिखल होता. त्यावेळेला घरं घेतली, याला सांगतात कुठे तुम्ही घरं घेतली मारायला, असेच बस. त्यांचे नातेवाईक बोला की कुठे घरं घेतली इथे चिखलामध्ये, कुठे आले मारायला इथे. बरोबर का चुकतं? साहेब 5 वर्षानंतर तोच व्यक्ती आला आणि सांगितलं इथे घर भेटेल का आता, इथे घर भेटेल का? अजिबात भेटणार. बरोबर आहे, ही तुमची मेहनत आहे, ही तुमची मेहनत आहे. आला त्या चिखलातून चालणं आला, पण आज त्याचा जो सौंदर्य फुलवलं, पण त्याच्या पाठीमागे ही शक्ती आहे, नाईक साहेबांची शक्ती, त्यांची शक्ती आहे. त्या शक्तीला आम्ही स्मरण करतो, त्यांना अभिवादन करतो, त्यांचा आभार मानतो. आणि ज्या युग पुरुषाचा स्मरण आपल्याला करायचं कसं केलं, कारण त्याने आपल्याला दिलेलं आहे ना. कोणी दिले? त्याने दिलेलं आहे. दिवा पाटील साहेब आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, डॉक्टर बाबासाहेब फुले. तर आपण जरा थोडीशी रग आली पाहिजे. कशी आली पाहिजे? अशी मुलांना. तर परत एकदा घोषणा द्यायची आहे, दिवा पाटील, दिवा